प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया की या सकाळी आपण परमेश्वराच्या वचनाचं मनन करणार आहोत आणि निश्चितच देव आपल्याला वचनाच्याद्वारे आशीर्वादित करेल. आम्ही ज्या वचनांवरती मनन करतो आणि माझा विश्वास आहे की जितके लोक ह्या संदेशाला ऐकतात ते लोक निश्चितच आशीर्वादित होत आहेत. आणि बऱ्याच जणांचा मला फीडबॅक येतो आणि ते नक्कीच देवाच्या वचनाद्वारे आशीर्वादित होतात. आज देखील आपण थोडासा वेळ परमेश्वराच्या वचनाचं मनन करणार आहोत आणि जो विषय आज आपण शिकणार आहोत तो कदाचित एका आजच्या ह्या बायबल स्टडीमध्ये पूर्ण होणार नाही. दुसऱ्या भागामध्ये पण आपण तो विषय घेऊन जाणार आहोत आणि म्हणून आपण ऐकणार आहोत. फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि आम्हा सर्वांच्या आध्यात्मिक जीवनाकरता, आध्यात्मिक जीवनाच्या वाढीकरता किंवा आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या परिपक्वतेकरता फार महत्त्वाचा अशी गोष्ट आहे जी आम्हाला कदाचित आमच्या लक्षामध्ये येणार नाही. आणि मागील दिवसामध्ये प्रभू काही गोष्टींच्याद्वारे मला ह्या गोष्टींमध्ये शिकवत होता आणि मी काही गोष्टी त्या ठिकाणामध्ये वाचत असताना आणि पवित्र आत्मा ह्या गोष्टी जाणीव करून देत आहे की आम्हाला देवाच्या वचनामध्ये लिहिल्याप्रमाणे ह्या शेवटच्या समयामध्ये परमेश्वराच्या सेवेकरता किंवा परमेश्वराच्या आराधनेकरता किंवा आमचं आध्यात्मिक जीवनाचं जे वाढ आहे की देवाच्या वचनाप्रमाणे व्हावं याकरता आपण आजच्या ह्या संदेशाकडं विशेष लक्ष देणार आहोत. एक वचन आपण वाचणार आहोत. नीतिसूत्रे याचा 22वा अध्याय आणि त्याचं 28वा वचन. नीतिसूत्रेचं पुस्तक 22वा अध्याय आणि त्याचं 28वा वचन मी आपल्याकरता वाचत आहे. तुझ्या पूर्वजांनी घातलेली मेर सारू नकोस. प्रियानो, या ठिकाणामध्ये देवाचं वचन म्हणतो की तुझ्या पूर्वजांनी घातलेली मेर सारू नकोस. याचा अर्थ मेर म्हणजे सीमारेखा. हे पूर्वजांनी ज्या गोष्टी आम्हाला घालून दिलेल्या आहेत अथवा त्यांचं एक सीमा मर्यादा आखून दिलेल्या आहेत आमच्याकरता, प्रत्येकच गोष्टीकरता, त्या आम्हाला सारायच्या नाही आहेत, त्या मर्यादा ओलांडायच्या नाही आहेत, त्या सीमाचं उल्लंघन आम्हाला करायचं नाही आहे, कारण हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याचप्रमाणे नीतिसूत्रे 23:10 पुन्हा एकदा आम्ही ह्या गोष्टी पाहतो. नीतिसूत्रेचं पुस्तक 23वा अध्यायाचं 10वं वचन. जुनी मेर सारू नकोस, अनाथांच्या शेतात शिरू नकोस. या ठिकाणी देखील मेर या शब्दाचा उल्लेख आलेला आहे. जुनी मेर सारू नकोस. आम्ही पहिलं वचन वाचलं, तुझ्या पूर्वजांनी घातलेली मेर सारू नकोस. म्हणजे जे काही पूर्वजापासून आलेल्या मर्यादा आहेत, सीमारेखा आहेत, मेर आहेत, ह्या आम्हाला ओलांडायच्या नाही आहेत. आम्ही पाहतो की सीमारेखा किंवा मेर हा जो शब्द आहे हा जमिनीशी संलग्नित आहे किंवा जमिनीसोबत तो शब्द जोडला गेलेला आहे की एखाद्याच्या जमिनीचं जे सीमा आहे ती सीमा आम्हाला ओलांडायची नाही. असं पूर्वजांना परमेश्वराने असं आपल्या लोकांना तसं वॉर्निंग दिलं होतं, ताकीद दिलं होतं. हालेलुया. की कुणाच्याही जमिनीचं सीमा ओलांडायचं नाही. आणि आम्ही या ठिकाणी पाहतो की हा जो शब्द आहे सीमारेखा अथवा जो मेर आहे, तो जो पूर्वजांनी घालून दिलेली मेर आहे ती सारू नको असं देवाचं वचन म्हणतो. आणि आम्ही पाहतो की होशेच्या पुस्तकामध्ये यहुदाच्या लोकांनी, यहुदाच्या सरदारांनी या ठिकाणामध्ये एक गोष्ट केलेली आणि परमेश्वर त्या ठिकाणामध्ये देवाचा क्रोध त्यांच्यावरती आलेला आहे. आम्ही पाहूया होशेचं पुस्तक याचा 5वा अध्याय. होशेचं पुस्तक 5वा अध्यायाचं 10वं वचन. यहुदाचे सरदार
शेताची मेर सारणाऱ्यांसारखे झाले आहेत. मी त्यांच्यावर पाण्याप्रमाणे आपल्या क्रोधाचा वर्षाव करेन. पहा, परमेश्वर म्हणतो यहुदाचे सरदार शेताची मेर सारणाऱ्यासारखे झाले आहेत. हालेलुया. म्हणजे याचा अर्थ त्यांनी देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं आहे. ती मर्यादा ओलांडलेली आहे, ती सीमारेखा त्यांनी ओलांडलेली आहे. आणि आम्ही या ठिकाणी पाहतो आहोत की मेर हा जो शब्द आहे अथवा सीमा हा जो शब्द आहे हा जमिनीसोबत जोडलेला किंवा एखाद्याच्या जमिनीचा जी सीमा आहे ती आम्हाला ओलांडायची नाही आहे. जमिनीला सीमा असते, त्याला एक मेर असते आणि ती ओलांडायचं नाही, देवाचं वचन आम्हाला सांगतो. परंतु प्रियानो, आम्ही या ठिकाणामध्ये ही जी मेर आहे किंवा ही जी सीमारेखा आहे किंवा हे जे मर्यादा आहेत हे जमिनीच्या विषयामध्ये शिकणार नाही आहोत. आमच्या पूर्वजांनी घालून दिलेली मेर सारू नको, ही गोष्ट आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनासोबत आज जोडणार आहोत. आमच्या आत्मिक गोष्टींसोबत आम्ही ह्या शब्दाचा वापर करणार आहोत की आम्ही पाहतो की जुनी मेर सारू नको. त्या प्राचीन गोष्टी ज्या आहेत, जुन्या गोष्टी ज्या आहेत, जुने मर्यादा ज्या आहेत, जे सीमा आहेत ते आम्हाला ओलांडायचं नाही आहेत. आम्ही ह्या बदलत्या युगामध्ये, काळामध्ये, जगामध्ये, आधुनिक जगामध्ये राहतो आहोत आणि आपण या जगामध्ये वाढत आहोत. आणि आम्ही पाहतो की आमच्या आध्यात्मिक जीवनाकरता, आमच्या आत्मिक गोष्टींकरता देवाच्या वचनामध्ये आम्हाला काही सीमा घालून दिलेल्या आहेत, काही मर्यादा आहेत, काही मेर आहेत आणि त्या आम्हाला ओलांडायच्या नाही आहेत. काही धार्मिक परंपरा आहेत त्या देखील आम्हाला ओलांडायच्या नाही आहेत. हे खरं आहे की काही रूढी आणि परंपरा हे मनुष्याने निर्माण केलेल्या आहे. मनुष्याने निर्माण केलेल्या रूढी आणि परंपरेमध्ये आम्हाला राहायचं नाही आहे. त्या परंपरा आम्हाला मोडीत काढायचं आहे. आम्हाला परंपराच्या अधीन नाही राहायचं आहे. आम्हाला रूढींच्या अधीन राहायचं नाही आहे. परंतु जे मानवनिर्मित आहे ते परंपरा मोडीत काढायचं. परंतु जे देवाच्या वचनामध्ये एक साचेबद्ध रीतीने देवाने जे काही मर्यादा आम्हाला घालून दिलेल्या आहेत त्या मर्यादेमध्ये किंवा त्या सीमामध्ये, त्या सीमारेखांमध्ये आम्हाला बदल करायचा नाही. आणि आम्ही बऱ्याचशा या युगामध्ये एका बदलामध्ये जगत आहोत. आणि म्हणूनच आम्हाला चिंता करण्यासारखा हा विषय आहे की आम्ही आध्यात्मिक गोष्टींशी, ह्या जगी गोष्टींसोबत सांगड कशी घालू शकतो. हालेलुया. पहिलंच आम्ही या ठिकाणामध्ये एक गोष्ट पाहणार आहोत. काही गोष्टी आपण ह्या बायबल स्टडीमध्ये शिकणार आहोत जे आम्ही पाहतो की आजच्या युगामध्ये आराधनेमध्ये जो काही बदल झालेला आम्ही पाहत आहोत. आम्हाला सर्वांना माहीत आहे. आता आम्हाला त्या गोष्टींची सवय झालेली आहे. आधुनिक जगामध्ये राहतो, आम्हाला बदल करणं भाग आहे किंवा करावं लागेल, करायला पाहिजे. आम्ही म्हणतो की ह्याच्याशिवाय आता होत नाही, त्याच्याशिवाय आता होत नाही, आता ह्या गोष्टी आम्हाला हवेच आहेत. प्रियानो, आम्ही पाहतो की आम्ही सुरुवात करूया. चर्च किंवा ज्या ठिकाणी आम्ही आराधना करतो, चर्च असेल, एक इमारत आहे चर्च आम्ही जे पाहत आहोत जुन्या काळापासून, परंपरेपासून. आणि आम्ही पाहतो की जे स्ट्रक्चर आहे किंवा जे चर्च इमारत आहे त्याच्यामध्ये होणारी आराधना आणि आता त्याच्यामध्ये होत गेलेले बदल आम्ही पाहतो की आम्ही काय पाहतो की अनेक ठिकाणामध्ये परमेश्वराची आराधना नाट्यगृहामध्ये केली जात आहे, AC हॉलमध्ये केली जात आहे, हॉटेल्समध्ये केली जात आहे, ठिकठिकाणच्या सभागृहांमध्ये, हॉलमध्ये परमेश्वराची आराधना केली जात आहे. ह्या गोष्टीला आक्षेप नाही आहे. जागा त्या ठिकाणामध्ये उपलब्ध आहे, तिथं परमेश्वराची भक्ती करत आहोत आपण. पण आम्ही जेव्हा या वचनाकडे पाहतो आणि आमच्या आध्यात्मिक जीवनाकडे आम्ही जेव्हा पाहतो की देवाची आराधना करत असताना आम्ही ज्या ठिकाणी परमेश्वराची आराधना करत आहोत, पहिल्यांदा पहा, परमेश्वराने आज्ञा दिलं मोशेला की निवास मंडप बनव. आणि त्या ठिकाणी ते जो निवास मंडप आहे त्याचं पूर्ण स्ट्रक्चर किंवा त्याचं सर्व माप परमेश्वराने मोशेला दिलेलं आहे. कारण
परमेश्वर त्या निवास मंडपामध्ये निवास करणार होता. परमेश्वराची उपस्थिती त्या निवास मंडपामध्ये होती. देवाचं सानिध्य तिथं होता. परमेश्वर तिथं त्यांच्यासोबत बोलत होता. परमेश्वर मोशेसोबत तोंडोतोंड बोलत होता. देवाची उपस्थिती त्या निवास मंडपामध्ये होती, जिथं देवाची आराधना होत होते. शल्मोनाच्या मंदिराच्या वेळेस आम्ही पाहतो की शल्मोनाने जे मंदिर बांधलं आणि त्या मंदिराच्या समर्पणाच्या वेळेस शल्मोनाने त्या ठिकाणी प्रार्थना केली. आणि मी काय पाहतो की जेव्हा त्या मंदिराचं समर्पण करण्यात आलं, त्या समर्पणाची प्रार्थना करण्यात आली, देवाच्या गौरव, देवाचं तेज उतरून आलं आणि ते मंदिर देवाच्या गौरवाने भरून गेलेलं आहे. हालेलुया. प्रियानो, देवाची आराधना करण्यासाठी ज्या ठिकाणी आम्ही परमेश्वराची उपासना करतो, ज्या ठिकाणी आम्ही देवाची आराधना करतो, ते ठिकाण सुरुवातीपासूनच देवाकरता, देवाच्या आराधनेकरता ते समर्पित ठिकाण असायला पाहिजे. हालेलुया. आम्ही पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणामध्ये परमेश्वराची आराधना ह्या दिवसांमध्ये होत आहे. त्याच्या व्यतिरिक्त आठवडाभरामध्ये अनेक कार्यक्रम त्या ठिकाणामध्ये होतात. अनेक गोष्टी त्या ठिकाणामध्ये, त्या कदाचित हॉल असेल किंवा हॉटेल असेल, जिथं आम्ही भक्ती करत आहोत, अनेक कार्यक्रम होत असतील, अनेक गोष्टी त्या ठिकाणामध्ये घडत असतील आणि मग तिथंच आम्ही देवाची भक्ती करतो. ते देवाचं उपस्थिती, ते देवाचं सानिध्य, हालेलुया, त्याचा अनुभव आम्हाला त्या ठिकाणामध्ये येतो का? ते देवाची उपस्थिती त्या ठिकाणामध्ये आहे का? जिथं निरंतर उरलेले 6 दिवस त्या ठिकाणामध्ये अनेक गोष्टी चालत असतील, परंतु देवाचं सानिध्य, देवाची उपस्थिती तिथं कायमस्वरूपी राहू शकते का? की परमेश्वराचं निवासस्थान ते बनवू शकतो का? हा प्रश्न आहे. कदाचित आम्ही आमच्या स्वतःला हा प्रश्न विचारूया की ह्या बदलत्या युगामध्ये आम्ही पाहतो की अनेक बदल होत चाललेले आहेत. हालेलुया. आम्हाला सुविधा हव्या आहेत, आम्हाला AC हवा आहे, आम्हाला आराधना जी स्तोत्र गाऊन करण्यात येत होती, दाविदाने पुष्कळ स्तोत्र लिहिलेले आम्ही पाहतो, जे स्तोत्र गाऊन परमेश्वराची आराधना करण्यात येत होती. त्याच्यानंतर अनेक गीतं गाण्यात आले, भजन गाण्यात आले, देवाची स्तुती आराधना करण्यात आली. हे सगळं बदलत आम्ही काय पाहतो आता? देवाची आराधना करता अत्याधुनिक साधनं आले. आम्ही पाहतो की गीतांचे प्रोजेक्टरवर गीतं दाखवण्यात आले, LCD प्रोजेक्टर आले, LED आलं, वॉल स्क्रीन आलं, अनेक गोष्टी आता बदलत जात आहे. प्रियानो, ही आराधना जेव्हा आम्ही करत आहोत ना, त्या ठिकाणामध्ये जेव्हा आम्ही देवाची आराधना करतो, आराधना करत असताना आम्ही देवासोबत एकरूप होतो का? की आमचं लक्ष त्या स्क्रीनकडं असतो, आमचं लक्ष इतर गोष्टींकडे असतो की जे देवाच्या आराधनेकरता आम्ही ह्या ठिकाणामध्ये आता वापरत आहोत? हा प्रश्न आम्हा सर्वांसाठी आहे की आम्ही देवासंगती त्या आराधनेमध्ये एकरूप होत आहोत का? त्या आराधनेमध्ये आम्ही पाहतो की अनेक बदल केलेलं, मनुष्यांकडं पाहणं, आपलं वस्तूंकडं पाहणं, सुविधांकडं पाहणं, आणि त्याच्याने आम्ही कसं देवाची आराधना करू शकतो, देवासोबत आमचा एकरूप कसं काय आम्ही त्या ठिकाणामध्ये होऊ शकतो. इथं अनेक प्रकारच्या ह्या बदलामध्ये आज आम्ही देवाची आराधना करण्याकरता, देवाची उपासना करण्याकरता आपण एकत्र येत आहोत आणि तिथं आमचं लक्ष कदाचित परमेश्वरासोबत एकरूप कसं होतो. हालेलुया. हा प्रश्न आम्ही आमच्या स्वतःला विचारणार आहोत. हालेलुया, हालेलुया. आणि मी काय पाहतो की या ठिकाणामध्ये बदल आहे, निश्चित बदल आहे, परंतु देवाचं वचन म्हणतो, जुन्या मेर सारू नको. हालेलुया. देवाची आराधना आम्हाला करायची आहे, देवासोबत आम्हाला एकरूप व्हायचं आहे. आम्ही पाहतो काही गोष्टी वास्तविक आहेत. हालेलुया. आराधना करण्याकरता अनेक साधनांचा निश्चितच देवाचं वचन म्हणतो की तुम्ही वाद्य वाजवून देवाची आराधना करा, परंतु आम्ही आज काय पाहतो? आमचं कॉन्सन्ट्रेशन, आमचं लक्ष सर्व काही त्या आवाजाकडं, म्युझिककडं लागलेलं आहे. हालेलुया. गोंधळामध्ये आम्ही परमेश्वराची आराधना करतो.
जे आराधना घेत आहेत आम्ही काय पाहतो, हे वास्तविकता आहे. जे आराधना घेत आहे, जे वर्शिप टीम आहे ती आराधना करून करून थकते आणि जेव्हा आराधना संपते ते लोक हॉलच्या बाहेर असतात, मंडळी हॉलमध्ये असते, ते लोक थकल्यामुळे इकडं तिकडं जाऊन बसतात, पाणी पितात, हॉलच्या बाहेर आहे. प्रियांनो, आराधना केल्यानंतर आम्हाला ताजेपणा, सामर्थ्याचा, पवित्र आत्म्याच्या अभिषेकाचा अनुभव यायला पाहिजे, ना की थकण्याचा अनुभव. आराधनेनंतर आराधना घेणारे त्या मंडळीमध्ये नसतातच. ही आराधना आहे, हा परफॉर्मन्स नाही आहे. मग आम्ही कशाकरता त्या ठिकाणामध्ये देवाची आराधना करत आहोत? परफॉर्मन्स पाहण्याकरता आम्ही जात आहोत का परमेश्वराची आराधना करण्याकरता जात आहोत? हालेलुया, हालेलुया. आम्ही सर्व ठिकाणच्या आम्ही वास्तविकतेकडे आज पाहणार आहोत की हे जे बदल आहेत, अत्याधुनिक गोष्टी आम्हाला हव्या आहेत आराधना करण्याकरता. ही गोष्ट असेल तरच आराधना होऊ शकते, ही गोष्ट असेल तरच आराधना होऊ शकते, ही वस्तू असेल तरच आराधना होऊ शकते. नाही प्रियांनो, देवाच्या पवित्र आत्म्याचा हस्तक्षेप, देवाच्या पवित्र आत्म्याचं उपस्थिती, देवाच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य कुठं आहे? हालेलुया. आमच्या आराधनेमध्ये बरेचसे बदल झालेले आम्ही पाहतो आहोत. हालेलुया, हालेलुया. नवीन नवीन गीत कुठं आहे? देवाचे स्तोत्र कुठं आहे? त्या गीतांच्या द्वारे आम्ही काय पाहतो? काही वर्षांपूर्वी अनेक लोकांचा उद्धार गीतांच्याद्वारे देखील झालेला आहे. काही लोक रस्त्याने जाता जाता त्यांनी देवाचे गीत ऐकले, आराधनेचे गीत ऐकले आणि ते लोक देवाकडे आकर्षित झाले. असेही काही गीत आहे, असं काही आराधना आहे, अशी काही देवाची स्तुती आहे की ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे आणि लोकांचा उद्धार होतो. आज आम्ही ह्या गोष्टी नाही पाहत. आज आम्ही अट्रॅक्ट होत आहोत अनेक गोष्टींकडं. लोकांना आकर्षित करून घेणं आणि लोकांना टिकवून ठेवण्याकरता आम्ही अत्याधुनिक गोष्टींचा वापर करत आहोत. तिथं देवाच्या उपस्थितीचा आणि सामर्थ्याचा बिलकुल हस्तक्षेप आम्हाला पाहायला मिळत नाही. बदल नाही आहे. हालेलुया. हा शब्द महत्त्वाचा आहे. बदल नाही. हालेलुया. एंटरटेनमेंट आहे, बदल नाही आहे. हालेलुया. आराधना आहे, सामर्थ्य नाही आहे. हालेलुया. कारण की आम्ही बदलत्या जगामध्ये राहतो. पद्धती बदलत गेलेल्या आहे. अनेक गोष्टी आराधनेकरता आवश्यक झालेल्या आहेत. नाही प्रियांनो, आम्हाला देवाचं वचन म्हणतो, तुझ्या पूर्वजांनी घालून दिलेली जुनी मेर सारू नको. हालेलुया. त्या मर्यादा आम्हाला ओलांडायचे नाही आहेत. त्या सीमा आहेत, काही देवाच्या आराधनेच्या काही सीमा आहेत, त्या सीमा आम्हाला ओलांडायच्या नाही आहेत. हालेलुया. आराधक देवाने सांगितले होते नेमून ठेवायला. हालेलुया. नेमलेले आराधक होते. हालेलुया. त्याच्यामध्ये सामर्थ्य होता. आज आम्ही काय पाहतो की हे पुष्कळ पद्धतीमध्ये बदल होत गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये देवाच्या सामर्थ्याचा अभाव आम्हाला जाणवत आहे. आराधनेबद्दल झाला. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की या दिवसांमध्ये देवाच्या वचनामध्ये अनेक ठिकाणामध्ये आम्ही तडजोड पाहतो. आराधनेमध्ये आम्ही जातो, आराधना करतो आणि मग आम्ही देवाचं वचन ऐकण्याकरता त्या संदेशामध्ये, त्या वचनामध्ये आज आम्हाला काय ऐकायला मिळत आहे? त्या वचनाचा परिणाम आज आमच्या जीवनामध्ये होत आहे का? त्या वचनाने आज आमच्या अंतःकरणाचा ताबा घेतलेला आहे का? एक वचन आपण वाचणार आहोत. इब्री लोकाचं पत्र याचा 4था अध्याय. इब्री लोकाचं पत्र 4था अध्यायाचं 12 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. कारण देवाचं वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. पहा, देवाचं वचन सजीव आहे, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून
जीव आत्मा सांधे मज्जा यांना भेदून जाणारं देवाचं वचन आहे. हालेलुया. होय प्रियांनो, आज आम्हाला अशा वचन जे आमच्या आतमध्ये भेदून जाणार आहे, जे आमच्या अंतःकरणातले विचारांचा निवाडा करणार आहे, जे आमच्या आतमध्ये आरपार जाणार आहे आणि ते वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे, असं देवाचं वचन, असं देवाचा संदेश आम्ही आज ऐकतो का? ते वचनाने आमच्या जीवनामध्ये चुटपुट लागते का? प्रियांनो, पेत्राने खूप कमी प्रेषितांच्या कृत्यांमध्ये आम्ही पाहतो 3 अध्यायामध्ये खूपच छोटासा संदेश दिला. पेत्राने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून आणि एका वेळेला 3000 लोकांचा उद्धार झाला. ते पेत्राला म्हणाले की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभी दिलेला आहे, आता आम्ही काय करू? पेत्र म्हणाला, तुमच्या पापांची क्षमा होण्यासाठी तुमच्यातील प्रत्येकाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्यावा, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान मिळेल. हालेलुया. प्रियांनो, आज आम्ही काय पाहतो? संदेशाच्याद्वारे कोणीतरी पश्चाताप करत आहे का? संदेशाच्याद्वारे कुणाच्या तरी मनामध्ये असा प्रश्न येते की होय, मी पाप केलेले, आता मी काय करू? हालेलुया. मी प्रभूला स्वीकारण्याकरता तयार आहे. आजच्या संदेशामध्ये आम्हाला देवाचं वचन इतक्या विना तडजोड पाहायला मिळतो का? लोकांना काय आवडतो? लोक कसं टिकून राहतील? ते का नाराज नाही होणार? ते का आपल्यापासून निघून नाही जातील? त्यांना चांगलं वाटेल का? आशीर्वाद, प्रॉस्परिटी, भरभराट, आरोग्य. हालेलुया. याच्या बाहेर आमच्या संदेशाचा टायटलच नाही आहे. हालेलुया. प्रियांनो, बदल लोकांना काय आवडतो यावर संदेशाचा भर आम्ही पाहत आहोत. संदेश बदलत गेलेले आहे, वचन बदलत गेलेलं आहे. आमच्या पुलपिटवर देवाच्या वचनाप्रमाणे प्रेषित आहे संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक, जे 5 प्रकारची सेवा मंडळीसाठी परमेश्वराने नेमून दिलेलं आहे. आम्ही काय पाहतो मंडळीमध्ये? आज हे शब्द नाही आहेत. हालेलुया. आज अनेक प्रॉफिट तयार झालेले आहेत. आज मंडळी ह्या 5 प्रकारच्या सेवेवर चालत नाही. आज मंडळी इव्हेंट मॅनेजरवर चालते. तिथं संदेष्टा, पाळक, प्रेषित नाही आला, तिथं आता इव्हेंट मॅनेजर आहे. इव्हेंट मॅनेजमेंट करणारा व्यक्ती त्या ठिकाणामध्ये आहे. त्या ठिकाणामध्ये आता वक्ते आले, त्या ठिकाणी आता मनोरंजन करणारे आले, त्या ठिकाणामध्ये आता परफॉर्मन्स करणारे आले. प्रभू कुठं आहे? संदेष्टे कुठं आहे? सुवार्तिक आणि शिक्षक आणि पास्टर कुठं आहेत? हालेलुया. काय पाहतो? आम्ही पाहणार आहोत आजच्या ह्या बायबल स्टडीमध्ये. इथं आम्ही थांबूया. आम्ही पाहणार आहोत की सेवकांच्या राहण्यामध्ये, प्रत्येक गोष्टींमध्ये आम्ही बदल झालेले पाहतो. वास्तविकता की जे परमेश्वराने नेमून दिलेली सीमा आहे, वस्त्रांबद्दल देखील आहे, अनेक गोष्टींबद्दल आहे. आम्ही पाहूया पुढच्या बायबल स्टडीमध्ये. परंतु आज आम्ही या ठिकाणी थांबत आहोत की देवाचं वचन का आमच्या हृदयामध्ये काम करतो. हालेलुया. ठिकाणं बदललेले आहे. मुळात देवाची उपस्थितीच आम्हाला तिथं अनुभवता येत नाही. कदाचित आम्ही काही वेळापुरतं त्या ठिकाणी जातो, परंतु बदल आम्ही पाहत नाही आहोत. हालेलुया. ह्या जुन्या मेल आम्हाला सारायच्या नाही आहेत. आमच्या पूर्वजांनी घालून दिलेल्या सीमारेखा आम्हाला सारायच्या नाही. ती भक्ती होती, ती आराधना होती. इथं लोकांच्या जीवनामध्ये अद्भुत घडत होते. हालेलुया. ते वचन, एका वचनाने लोक रडत असत, पश्चाताप करत होते. तारणाचा अनुभव त्यांना येत होता. हालेलुया. हालेलुया. आम्ही काय पाहतो? जसं जग बदलत चाललेलं आहे, आम्ही जगासंगती समरूप होत चाललेलो आहोत. हालेलुया. रोमकरास पत्र म्हणतो, जगाशी समरूप होऊ नका. हालेलुया. आधुनिक गोष्टींसोबत आम्ही समरूप होत चाललेलो आहोत. वचन ऐकण्याचं सवय आमचं निघून गेलेले आहे. आता आम्हाला पाहायला पाहिजे. हालेलुया. देवाप करो की या वचनाद्वारे आम्ही आशीर्वादित हो. आम्ही परीक्षण करूया आपल्या आत्म्याचं, आपल्या अंतःकरणाचं, की का आजच्या ह्या बदलत्या उपासनेमध्ये आम्हाला आशीर्वाद मिळत आहेत.
आमच्या आध्यात्मिक जीवनाची वाढ होत आहे, बदल घडत आहे का? देवाच्या सामर्थ्याचा, पवित्र आत्म्याचा प्रकटीकरण, पवित्र आत्म्याचं उपस्थिती, पवित्र आत्म्याचा हस्तक्षेप मंडळीमध्ये आम्हाला जाणवत आहे का? हालेलुया. पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये काम करत आहे का? प्रियांनो, आम्ही पाहूया की कशाप्रकारे या बदलच्या जगामध्ये अनेक गोष्टी बदलत चाललेल्या आहे. आम्हाला जुनी मेळ सारायची नाही आहे. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव.